ती वचपाची गरज आसा। नरेंद्र मोदीच्या ह्या उपक्रमान भितर तांकां सपोर्ट करपाची गरज आसा। तांकां दाखोवन दिवपाक जाय की गोंय तुमच्या बरोबर आसा। 6 तारखेर येत आसतना अनेक मोठे प्रकल्प शुभारंभ जावपाचो आसा। सांग्या वेल्यानी अनेक प्रकल्प आसतले, आमी घाल्ले आसात, पळोवया ताका अनुमती खंय मेळटा ती। पण निश्चितपणान एक व्हडलो प्रोजेक्ट हांगच्यान परत एक फावटी या धरणांतल्यान उदकाचे सप्लाय जावपाचे आसा। सांगे भागान भितर दोन्ही वटच्यान आतापर्यंत जे उदकाची सोय जाली ना, ही उदकाची सोय हातूंतल्यान जावपाची आसा। म्हणून आमकां दिसता जो वाडे आसतलो, नेतुर्ले आसतले, कावरे पिल्ला आसतले, मलकर्णे आसतले, भाटी आसतले, ह्या सगळ्या पंचायतींनी जे साळावलीच्या धरणाचो पुरवठो जायनाशिल्लो तो 1-3 म्हयन्या भितर हो पुरवठो सुरू जातलो। आणि खऱ्या अर्थान ह्या धरणाचे फायदे आमच्या लोकांपर्यंत पावतले। आम्ही जी 56 करोड्स मोडून शेतकऱ्या खातीर 45 MLD उदकाची सोय केली, ती अजून बंद आशिल्ली, ती परत एक फावटी कार्यान्वित जाऊन आमच्या शेतकऱ्यांक मुबलक प्रमाणात तांच्या शेती व्यवसाया खातीर उदक पाणी मेळपाक जाय। 2 तरेचे पिवपाच्या पाण्याची व्यवस्थाही दोन्ही वटच्यान जावपाक जाय, एक अल्टरनेट सोर्स आणि एक रेग्युलर सोर्स। अशा पद्धतीने एक वटच्यान पायपलायन बंद झाली जर जायत जाल्यार दुसऱ्या वटच्यान उदकाची सोय जावपाक जाय। आमचे लोकल जे रिसोर्सेस उदकाचे आसात तेही आमकां मेळपाक जाय। ह्या सगळे तरेन सांग्यार परत एक फावटी आमी हे काम सुरू केल्ले आसा। भाव भयणांनो, अशा प्रोजेक्टाचे इनॉग्रेशन जाता। आमचे कुणबी विलेज आयज ताजो ते टेंडर जाल्लो आसा, जे आमचे स्वप्न आशिल्ले। गेली 3 वर्सां आमी त्याच्या फाटल्यान, त्या प्रोजेक्टाच्या फाटल्यान कुणबी विलेज म्हणजे हँडीक्राफ्टाची ही एक आगळी वेगळी पद्धत, ज्या जाग्यार एक्झिबिशन जातले आमचे प्रोडक्ट गांवांनी आमचे एसटी भाव, आमचे मागासलेले सगळे भाव आर्टिजन्स आसात, हे सगळे लोक मेन स्ट्रीमान भितर येवपाक जाय। तांकां मार्केट प्लेस मेळपाक जाय, तांकां टेक्नॉलॉजी मेळपाक जाय, तांकां मशिनरी मेळपाक जाय, तांकां डिव्हायसीस मेळपाक जाय आणि त्यांच्या ह्या कुशल अशा हातान भितर काम मेळपाक जाय, जाणे करून तांची आर्थिक सुबत्ता वाडटली, घर बरोबर चलतलो आणि तांकां एक सन्मानाची जीण फावो जातली। अशा पद्धतीचे कार्य आमी पळयतात। वा वेणानो, आयज आमी पळयले आसात जो पडून आशिल्ल्यो अनेक कॉटेजीस आसात, साधारण ते 20 कॉटेजीस आज सुरू जावपाच्या मार्गार आसात, सगळे रेडी जाल्ले आसा, जांचे नूतनीकरण जाल्ले आसा। त्याच्या भायर हांगा आमच्या फॉरेस्ट कॉर्पोरेशनाच्या मार्फत अनेक डेव्हलपमेंट जावपाचे आसात। आमी पळयले आसा की टुरिझमांतल्यान आमचो प्रोजेक्ट सुरू जाल्लो आसा आणि थोड्या तेंपान होय प्रोजेक्ट जातलो। साधारण ते 200 लोकांचे अकोमोडेशन ह्या सांगे भागान भितर जावपाक जाय। आयज जाता कितें, आमचे बॉटनिकल गार्डन सुंदर अशें आसा, आमचो साळावली डॅम सुंदर असो आसा, लोक येतात गाडयांन भितर आपले जेवण घेवन येतात, हांगा जेवतात वतात। आमकां फायदो कितें? त्या खातीर हांगा रावपाची व्यवस्था जावपाक जाय, निवासाची सोय आसपाक जाय, हॉटेलां आसपाक जाय, कॉटेजीस आसपाक जाय, जाणे करून येणारो जो पर्यटक आसा तो रातचो हांगा रावतलो। हांगा जे फावंटन जावपाचे आसात त्या ब्युटिफूल फावंटनाचो आनंद घेतलो, रातचे हांगा एंटरटेनमेंट जातले आणि तातूंतल्यान आमचे जे भागीदारी आसात, आमकां हांगा पार्टिसिपेशन जाय, आमचे इकॉनॉमिक एक्टिविटी वाडपाक जाय, जाल्यार ह्यो सगळ्यो गरजा आमकां पूर्ण करपाक जाय। म्हणून सांगे भितर अनेक डेव्हलपमेंटल कामां आयज सुरू जाल्ली आसात। कुणबी विलेजीची सुरवात एखादे वेळ माननीय पंतप्रधान करपाक शकतात, त्याचे इनॉग्रेशन, त्याचे फाउंडेशन करपाक शकतात आणि त्याच्या नंतर 1-1.5 वर्सां भितर हो पूर्णता कुणबी विलेज हांगा डेव्हलप जातली आणि परत तातूंत भितर अपग्रेडेशन जातले आणि गांवांतले आर्टिजन्स आसतले, कलाकार आसतले, आपली प्रोडक्ट्स आसा ते हांगा डिस्प्ले करतले, आपल्या आंगान भितर कला कौशल्य आसा ताचे एक्झिबिशन करतले। एक माची मेळटली आमकां तुमकां सगळ्यांक, ज्या जाग्याचेर आमच्या हातान टॅलंट आसा, जे आमच्या हातान पोटेन्शियल आसा ते रियलायज करपाचे आणि त्याच्या जगा मुखार मांडपाची अशी पद्धत जातली। सांगे भाग हो टुरिझमाच्या दृष्टिकोनांतल्यान, इंटरलँड टुरिझमाच्या दृष्टिकोनांतल्यान, आमच्या इको टुरिझमाच्या दृष्टिकोनांतल्यान, एडव्हेंचर टुरिझमाच्या दृष्टिकोनांतल्यान एक असे प्रभावी माध्यम जातले। या माध्यमांतल्यान आमची तुमची उदरगत जावपा खातीर आमचे प्रयत्न आसात। एक कॅल्क्युलेटेड आमचे एक्झिक्युशन आसा, प्लॅनिंग जाल्ले आसा, कॅल्क्युलेटेड एक्झिक्युशनय जावपाक जाय। सांगे भागान भितर ह्या बाजार मार्केटाची व्यवस्था आमी करपाक जाय। पूण खंयचेय कार्य करपाक गेले जर जायत अनेक RTI वीर एक्टिविस्ट हे आंगार तुटून पडटात। प्रत्येक वेळार आमी खंयचेय कार्य करपाक गेले जर जायत आडमेळी हाडपी खूब लोक आसात। कांय लोक आमी आमदार आसात, 2 फावटी आमदार ह्या मतदारसंघात जाल्लो आसा, तुमी सगळ्यांनी आमचेर विश्वास दवरलो आसा आणि हांगचेच कांय लोक हाका बिबटो म्हणटात। म्हाका कळना की ह्या लोकांची कुवत कितें आसा, ह्या लोकांची मत कितें आसा। एक इलेक्ट करून दिल्ल्या आमदाराक जो बिबटो म्हणटा म्हणजेच ह्या लोकांचो अपमान आसा।
आम्ही बहुमतान निवडून आयले आसात। अनेक लोकांनी निवडणुकीच्या वेळार म्हणजे कितली अशीच नालस्ती केली, अनेक लोकांनी गाळ्याचो शिवर घालो, पण लोकांक खबर आसा की ह्या सांग्याक जर नेतृत्व मेळटले जर जाय जाल्यार ते कणकार नेतृत्व आसतले, सक्षम नेतृत्व आसतले, सांगेची उदरगत करपाची ताचे कडेन कॅपॅसिटी आसतली, म्हणून म्हज्या लोकांनी विश्वास दाखयलो आसा। आनी तो एक फावटी न्हय, हांव निवडून आयलो तो फक्त आमदार पुरतोच न्हय, हांव पंचय जाल्लो आसा, जिल्हा पंचायतय जाल्लो आसा, पयलीं आमदारय जाल्लो आसा, अनेक पदां हांवें भुशयिल्लीं आसात, म्हणूनच आयज लोकांनी परत एक फावटी म्हजेर विश्वास दवरले आसा। आनी अशें जालें आसतनाय बी ह्या लोकांची तोंडां कशी सुट्टात आमकां खबर ना। म्हाका खबर ना की ह्या वाठारांत भितर श्रीराम जन्मभूमी जायते भितर जो मोठो हे जालो प्राण प्रतिश्ठा जाली आनी तातूंतल्यान आमी उत्सव मनोवपाक गेले जर जायत कोण तरी हो बस स्टँड बूक करता, आमी 15 दीस हे घेतात, हांगा मिटिंगो लायतात, हांगा पताका आनी सौंदर्यीकरण करतात, हांगा सगळी वेवस्था केल्या नंतर हो कार्यक्रम जावपाक जायना म्हणून आडमेळी हाडपा खातीर बस स्टँड बूक करतात। भाऊ भयणांनो, तुम्ही चिंतात आमचे हे खंय वतात आनी परत एक फावटी लांब लचक व्हिडिओ काडटात, कोण हत्ती म्हणटा, कोण बिबटो म्हणटात। अरे बिबटो म्हणले जर जाय ह्या लोकांचो उपमर्द आसा, ज्या लोकांनी म्हजेर विश्वास दवरून एक फावटी न्हय तर 2 फावटी म्हाका निवडून दिल्लो आसा, हो निषेध करपाक जाय। तोंड आसा म्हणून मेळत तेवच्यान खंयच्याय तरेन फायरिंग करीत रावप, आमी ताका जबाब दिनात, हाचो अर्थ आमी खंय तरी गुन्हेगारी आसा म्हणून न्हय, पूण कोणाच्या फाटल्यान लागपाचे, ह्या मनशाची कुवत कितें आसा आमच्या मुखार रावपाची, म्हणूनच आमी तोंड बंद करून वगैरे रावता, कारण ताका उत्तर दिवप हे आमच्या हातून भितर ना। म्हज्या दर्जाचो मनीस येता त्या मनशाक हांव उत्तर दितलो। म्हणूनच एक हांव फक्त सांगता, कांय लोकांक दिसतले की सुभाष फळदेसाय इतकी टिका जाता आसतना, इतली ताच्या नांवाची घाण जाता आसतना ओगी कित्याक आसा? ओगी आसा आमी खंय तरी गुन्हेगारी आसात किंवा आमी खंय तरी वीक आसा म्हणून न्हय, म्हणजे पेशन्स आसा म्हणून लोक दाखोवन दितले आनी लोकांनी दाखोवनय दिल्ले आसा। म्हणूनच हांव मागता, जेन्ना श्रीरामाचे आमी पळयले आसा की संपूर्ण भागान भितर कशा प्रमाणान ह्या सांगे मतदारसंघातल्यान प्रत्येक मनशाच्या आंगान भितर तो संचारलेलो रामाचे हे प्रेम हे आमी पळयले आसा। प्रत्येक देवळांतल्यान, प्रत्येक घुमटींतल्यान, प्रत्येक मठांतल्यान आमच्यो मिरवणुको जाल्यो। साधारण ते 20 प्रोग्रामांनी म्हजी प्रत्यक्ष उपस्थिती हांवें लायली। भाऊ भयणांनो, फक्त कितें तरी आडोवपाचे, दिवाळेच्या दिसांनी हांगा नरकार स्पर्धा घेवपा खातीर आमी प्रयत्न केले, त्या वेळार म्हजेर व्हिडिओ जालो की जे जावपी प्रोग्राम आसा ते बंद करतात। हो जो वाठार आसा तो बूक केलो, पूण ताचेर खंयचोच प्रोग्राम जायनासतना दिवाळेचो सण पसून आमकां कोरडो करपाक लायलो। आमी हांगा स्पर्धा दवरल्यो, त्यो दुसऱ्या जाग्याचेर शिफ्ट केल्यो। प्रत्येक वेळाचेर राम जन्मभूमीच्या आमी जेन्ना प्राण प्रतिश्ठा जाता त्या वेळारय हो प्रयत्न जालो, कोण तरी बूक करता आनी हो कार्यक्रम कांयच जावपाक जायना असो कुटील डाव खेळटा। लोकांनी विचार करपाक जाय ह्या मनशाचे, जे मनीस प्रत्येक वेळार आमच्या कारकिर्दीचेर तोशारे उडयतात, स्वताक जावन दाखोवपाक सुभाष फळदेसायन हे केल्ले आसा ताच्या परस हांवें इतके केल्ले आसा हे दाखोवपाक जाय। हांव चड वेळ घेना, हांव माफी मागता आमच्या सगळ्या सांगेकाराची। हांव इतके खातीर स्पश्टीकरण दिल्लें आसा की सुभाष फळदेसाय ओगी कित्याक रावता, वीक आसा म्हणून न्हय, गुन्हेगार म्हणून न्हय, तर कोणाच्या तोंडाक लागप आनी कोणाच्या तोंडाक लागप ना हे म्हाका पूर्ण कल्पना आसा म्हणून हांव करता। भाऊ भयणांनो, आयज आमचो देश एक बऱ्या अतिउच्च स्थानाचेर वता, तर नरेंद्र मोदीचो गाजावाजो जाता। नरेंद्र मोदी सारखे एक सक्षम नेतृत्व आमी पळयलात आनी तांचे जर आमी परिचय करतलो जर जाय जाल्यार पळयात, ज्या वेळार रशिया आणि तळघरां भितर सगळे लोक तांचे जे शिपाई आसात किंवा तांचे जे नागरिक आसात तळघरां भितर रावताले, वयर बॉम्बस्फोट जाताले, कोणाक रस्त्याचेर येवपाची कापास्ताद जायनाशिल्ली। त्या वेळार आमचे भारताचे थोडे भुरगे आसात जे टेक्निकल किंवा मेडिकल कोर्सीस करपाक युक्रेनान भितर गेल्ले, ते फसलेले। जेन्ना नरेंद्र मोदीजी कळ्ळें की आमचे भुरगे, आमचे जवान, आमचे तरणाटे ती फसलेले आसात, जे कोणी युक्रेन आणि रशिया कोणाचे आयकनाशिल्ले, युद्ध बंदी जायनाशिल्ली, नरेंद्र मोदीन एक हुकूम काढलो की 2 दीस युद्ध बंदी जावपाक जाय आणि दोन्ही देशांनी तकली सकयल घेऊन ते मान्य केले, शस्त्रां सकयल दवरली आणि सांगले की भारतातले जे नागरिक आसात ते स्वतंत्रपणान मुक्तपणान तुम्ही भायर सरपाक जाता। दोन्ही देशांनी मानले आणि आमचे भारताचे जवान असतले, आमचे भारताचे जे स्टुडंट्स असतले, भारताचे नागरिक असतले, त्या तळघरांतल्यान उठले, भारत आमचा तिरंगा झेंडो घेतलो आणि भारत माता की जय म्हणून आपल्या सुखमुक्तपणान मोठ्या स्वाभिमानान आणि अभिमानान रस्त्यावेळान भायर आयले आणि आपल्या देशान भितर परत एक फावटी सुखरूप आयले। कोणाचो एक रक्ताचो थेंब वचनासतना युद्धविराम केलो तो नरेंद्र मोदीच्या एका हुकुमा वेल्यान। आमी पळयतात ताचे नंतर
पाकिस्तानाचे सरकार, पाकिस्तानाचे नागरिक जे बुडलेले ताणी भारताचो तिरंगा झेंडा घेतलो, भारत माता की जय म्हणत जे तिरंगा आपल्या पायापोंदा चिड्डिताले तांकां तो तिरंगा हातान घेवचो पडलो स्वताचो जीव वाचोवपा खातीर। रस्त्या वेल्यान हाडले, भारत माता की जय म्हणले, आमी इंडियन आसात, आमी भारतीय आसात म्हणून ताणें तेवट्यान पलायन केले आणि आपल्या देशान सुखरूपपणान गेले। हे कर्तृत्व आसा एका देशाच्या पंतप्रधानाचे, नरेंद्रजी मोदीजींचे। तांचे जे हुकूम आसा तो संपूर्ण जगाक आज मानपाची ताकद, सक्षमता ताणी केल्ली आसा। म्हणून ज्या ज्या जाग्यार नरेंद्र मोदी वतात तेन्ना आमी पळयतात की तांकां जो सन्मान मेळटा, जावं ते अमेरिका आसतलो, जपान आसतलो, चायना आसतलो किंवा खंय कॅनडा आसतलो, ऑस्ट्रेलिया आसतलो किंवा गल्फ कंट्रीज आसतले, नरेंद्र मोदी वच्चे पयलीं थंयचे राष्ट्राध्यक्ष 2 वरां पयलीं तांच्या आतुरतेन वाट पळयतात, तांच्या वेलकमा खातीर रेड कार्पेट घालतात आणि नरेंद्र मोदी जेन्ना रस्त्या वेल्यान चलतात किंवा गाडयेंतल्यान वतात तेन्ना लाखांनी लोक तांच्या स्वागता खातीर फुलां घेवन रस्त्याच्या दुतर्फा रावतात आणि तांचेर फुलांचो वर्षाव करतात आणि नरेंद्र मोदीचो जय जयकार करतात। हे फक्त भारत देशातले चित्र ना, तर हे संपूर्ण विश्वान भितर ज्या ज्या जाग्यार नरेंद्र मोदीजी वतात ते थी हे चित्र आमकां पळोवपाक मेळटा, म्हणून आमकां एक मोठो सन्मान प्राप्त जाता। आज खंयच्याय देशान भितर पयलीं ज्या प्रमाणे ऑस्ट्रेलियन आसतले, कॅनडान आसतले, भारतीयांचेर अत्याचार जाताले, इंडियन म्हणले त्या बरोबर तांचे त्रास जाताले, तांकां खुबशे त्रास करताले, तांकां धांवडावन घालताले। आयज तुमी खंय गेले जर जायत आनी आपण इंडियन म्हणले, भारतीय म्हणलो जाल्यार तो सन्मान मेळटा। कोणाक एकट्याक टच करपाची कापस्ताद खंयच्याच ऍडमिनिस्ट्रेशनाक जायना, खंयच्याच सरकाराक जायना। हो सन्मान नरेंद्रजी मोदीन आमकां करून दिल्लो आसा। म्हणूनच परत एक फावटी तुमकां सगळ्यांक मागता की नरेंद्र मोदी सारखे नेतृत्व 6 तारखेक 7 फेब्रुवारीक गोंयान भितर येता आणि ते गोंयान भितर आमच्या गोंयकारांक एड्रेस करतले। मडगांवा भितर एक भव्य दिव्य अशी शोभा मिटींग जातली, एक सभा जातली। ह्या सभेन तुम्ही सगळ्यांनी नरेंद्र मोदीचे प्रबोधन आयकुपा खातीर, या देशाचे नेतृत्व करपाची संधी मेळ्ळ्याक ताच्या भविष्यान भितर तांची योजना कितें आसात, गोंयचे खातीर कितें आसा, हे सगळे पळोवपा खातीर आवर्जून उपस्थित रावपाची गरज आसा। वो एक परमोच्चसो क्षण आसतलो। परत एक फावटी, तिसऱ्या फावटी नरेंद्र मोदीजी स्वताच्या हिम्मतीचेर भारतीय जनता पार्टीचे सरकार आज अतिउच्च स्थानाचेर वतले। अबकी बार 400 पार करीत आज परत एक फावटी भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदीचे सरकार, एक सक्षम सरकार, एक स्वयंपूर्ण सरकार, एक सुगम्य सरकार, हे आज साकार जावपाच्या मार्गार आसा आणि तातूंत भितर आमचोय वांटो आसचो अशें आमकां दिसता। म्हणून एक महात्मा आसा, ज्या महात्माचे दर्शन आज गोंयान भितर जातले, तुम्ही आमी सगळ्यांनी येवपाक जाय। आणि हांव परत एक फावटी आयज आमच्या गोंयान भितर पसून नामणां हाडलेले अनेक जाण आसात। आमी जेन्ना नॅशनल गेम्स जाल्यो, पयल्या नॅशनल गेम्सान भितर आमकां पयले 2 दीस खंयचेच पदक फावो जालें ना आणि त्या वेळार एक आशेचो किरण आयलो, आमचे बाबू गांवकर हाणें आमकां पयलें स्वर्ण पदक मेळोवन दिलें पेंटाथलॉन म्हणटा त्या प्रकारान भितर, आणि ताचे नंतर पदकांचो वर्षाव जावपाक लागलो। तो बाबू गांवकर आमचो ह्या नेतुर्लेचो गांवचो आसा, तो भुरगो आमचो आसा आणि तो सन्मान आमकां आसा। म्हणूनच आयज तांचे अवॉर्ड दिवपाचो, तांकां सन्मानय करपाची संधी आमकां लागता। आमचे वडील आसात, तेजस वडील आणि सुमित नाईक, ह्या दोगांनी विश्वविक्रम केल्लो आसा। गिनी आमचे जे कलाम वर्ल्ड रिकॉर्ड बुकान भितर तांची नोंदणी जाल्ली आसा। तांकां एक बरी रांगोळी, म्हणजे सगळ्यात भव्य दिव्य अशी रांगोळी, आणि ती रांगोळी साकारता आसतना जावं बाकीचे खंयचे मटेरियल न यूज करता आमच्या ह्या भारत मातेच्या जमनीतली जी सॉयल आसा, जी माती आसा, जे अनेक कलरांची अनेक सॅम्पलां घेवन, काय माती आमच्या विटांतल्यान, काय माती आमच्या चिरेखाणींतल्यान, काय माती आमच्या आयर्न ओरांतल्यान, काय माती आमच्या मॅग्नीज ओरांतल्यान, हे वेगळे वेगळे जे भारत मातेची आंगां आसात ती एकठांय करून तांणी सुंदर अशी भव्य दिव्य अशी रांगोळी काडली। जी रांगोळी राम जन्मभूमीच्या आधारीत आशिल्ली, जी रांगोळी आमच्या चंद्रयानाचेर आशिल्ली, ही रांगोळी आमचे अब्दुल कलाम जे माजी आमचे प्रेसिडेंट आशिल्ले तांचेर आशिल्ली, ती रांगोळी समर्पित आशिल्ली आमच्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीचेर आशिल्ली। अशी भव्य दिव्य रांगोळे खातीर आयज तांचे नांवूय आसा हे कलाम वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्स हातून भितर जाल्ले आसा, म्हणून तांचो सन्मान जावपाचो आसा। भाव भयणांनो, अशे जे तारे आसात आमचे, तांकां तांचे स्किल, तांची जी कल्पकता आसा ताका आमी प्रोत्साहन दिवपाक जाय, प्रमोट करपाक जाय। त्या दृष्टिकोनांतल्यान आयज ह्या रिपब्लीक दिसाच्या निमित्तान, ह्या आमच्या म्हणजे लोकशाहीच्या ह्या प्रणाली स्वीकारलेल्या त्या दिसाक ह्या सगळ्यांचो भोवमान जावप अत्यंत गरजेचें आसा। आमी सदांच फुडें आसात। जे लोक आमकां सांग्या खातीर नांव हाडून दितात तांचो सन्मान हांगा जाता।
आम्ही पहिले आसा की बर्लिन हांगा भितर जर्मनीन भितर आमचे एक भुरगे हांगचे भाटीचे ते भुरगे वता आणि थंय त्या ऑलिंपिका स्पेशल ऑलिंपिका भितर हातून भितर 4 मेडलां आमच्या गोंया खातीर हाडटा आनी ते भुरगे आमचे आयज हांगचे सांग्यावेले आसा ताचो भोवमान आमी जायते फावटी केल्लो आसा। भावंडांनी ही कॅपॅसिटी आमची आसा ह्या सांगे भितर अजून एक खूप मोठे टॅलंट आसा ते टॅप करपाची ते चॅनलायज करपाची आणि तातूंतल्यान आमच्या सांग्याक एक उदरगतीच्या मळार व्हरपाची योजना आमी आखपाक जाय। म्हणून चड वेळ घेना परत एक फावटी म्हणजे सगळे सांगे भावांनी म्हणजे खूप विश्वास दवरला तुमच्या विश्वासाक पात्र ठरपा खातीर अहोरात्र तुमच्या खातीर झटपाची प्रतिज्ञा आमी केल्ली आसा। म्हणूनच प्रत्येक ज्या ज्या वेळार समारंभ जाता ज्या ज्या वेळार खंय कोणी त्रासान आसा ज्या ज्या वेळार खंयच्यो आमकां इन्फ्रास्ट्रक्चर जाय त्या गोष्टीचेर आमचे पूर्णपणे लक्ष आसा आणि तातूंतल्यानच परत एक फावटी आमच्या सांगेची उदरगत करपाची या विकसीत करपाची ही क्षमता आमी पळयतात। विकसीत भारत म्हणटा तो एक संकल्प आमच्या नरेंद्रजी मोदीन घेतिल्लो आसा। 2047 भितर आमी सोपूत घेतिल्लो आसा। हे अमृत काळ आसा। 75 वर्सां देशाक स्वतंत्र जाल्यार जाली आणि एक 23-24 वर्साच्या नंतर ज्या वेळार आमच्या स्वातंत्र्याक 100 वर्सां पूर्ण जातली तेन्ना भारत हो एक महासत्ता जातलो हे निश्चित आसा। म्हणूनच काल आमी एक साधारण 500 भुरग्यांची म्हणजे युवा नव मतदार हांची एक बैठक घेतली। कितलो उत्सव आणि कितले इंथुजियाझम कितले तांचे स्पिरिट आसा ते पळोवपाक काल मेळ्ळे। आमच्या म्युनिसिपालिटीच्या हॉलान भितर एक भव्य दिव्य अशा ह्या मेळाव्यान भितर आमचे नवे मतदार जे परत एक फावटी लोकशाही प्रणाली भितर आपलो हक्क बजावपाच्या मार्गार आसात तांची आमी भावना जाणून घेतल्यो। नरेंद्र मोदीन डायरेक्ट तांकां संबोधित केले असे एक क्षण आमकां जगपाक जाय। आणि ह्या भारत देश हो एक यंग देश आसा। 60% ऑफ दी म्हणजे आमचे 60% पॉप्युलेशन जे आसा 60% पॉप्युलेशन आमची लोकसंख्या आसा ती बिलो 35 इयर्स ऑफ एज एक व्हेरी प्रोडक्टिव्ह एज। ह्या वेळावेले ह्या युवकांक बरे आमकां प्रशिक्षण दिवपाक जाय बरे स्किलिंग करपाक जाय तांकां बरे मार्ग दाखोवपाक जाय तांकां बरे शिक्षण दिवपाक जाय तांच्या हातान काम दिवपाक जाय आणि हे देशाचे सक्षम करपा खातीर ह्या देशाक सुगम्य करपा खातीर ह्या देशाक आत्मनिर्भर करपा खातीर आमकां स्वताक सदांच स्वयंपूर्ण जावपा खातीर ह्यो अनेक योजना आसात त्यो आमच्या कामाक येतल्यो। परत एक फावटी हांगा जमिल्ले सगळे आदले आमदार आसलेले वासुदेव मेघ गांवकर आमचे चेअरपर्सन बाय अर्चना गांवकर आसतले आमचे डेप्युटी कलेक्टर आसात मिलेंद्र आमचे मामलेदार आसात गौरव आणि बाकीचे सगळे सहकारी आमचे सगळे जे रिपोर्टर्स हांगा आसात प्रेस मिडिया आसा हांचे सगळ्यांचे मन काळजांतल्यान हांव देव बरें करूं म्हणटा कारण बरे प्रमाणात तुम्ही आयोजन नियोजन प्रायोजन केल्ले आसा आणि हातूंतल्यानच आमची एकात्मता किंवा आमची एकी आमची युनिटी आमी प्रस्थापित करतले इतके सांगता। आणि परत एक फावटी तुमकां सगळ्यांक या प्रजासत्ताक दिनाच्यो हार्दिक शुभेच्छा दिता आणि म्हजी 2 उतरां सोंपयता। भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे हात वयर काढून म्हणत वंदे 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 भारत माता की भारत माता की जय हिंद। सर तुम्ही महत्वाचं गल बसके घेवचे पयलीं तुमचे कडेन